नागपूर भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष लागले। नागपूर भंडारा गोंदिया विधान परिषद बिनविरोध करण्याची भाजपची मागणी। नागपूरमध्ये 800 पैकी 600 मतं महायुतीची आहे। निवडणूक बिनविरोध करावी असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। भंडारा गोंदिया महायुतीचे 80 ते 85% मतदान आहे असं परिणय फुके म्हणाले। काँग्रेसनं भंडारा गोंदिया निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन परिणय फुके यांनी केलं। महायुती 17 सीट जिंकेल। नागपूरमध्ये तर मी काँग्रेसला आव्हान केलं आहे आणि सर्वच पक्षाला आव्हान केलं आहे की नागपूरमध्ये जवळपास 600 मतं भारतीय जनता पार्टी महायुतीला आहे 800 पैकी। त्यामुळे एक साईड निवडणूक आहे। त्यामुळं जे काही प्रधानमंत्री महोदयांनी आव्हान केलं डिझेल गाड्या वगैरे यावर शेवटी आपल्याला माहिती आहे की संख्याबळावरच या निवडणुका होत असतात। तर त्या ठिकाणी जर संख्याबळ जुळत नसेल तर निवडणुका न होता त्या अनौपचारिक व्हाव्या अशी विनंती मी महाराष्ट्राच्या सर्वच पक्षाला केली आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीचं 80-85% जवळपास मतदान आहे आणि तिथे यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जी संख्याबळ असल्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक अनौपचारिक होणार आणि माझी या माध्यमातून नाना भाऊंना विनंती आहे की त्यांनी हा जो सगळा खर्च टाळण्याकरता ही निवडणूक अनौपचारिक केली पाहिजे।